हाय फ्रेंड्स, चला बनवूया कडू भाजी. खायला खूप मस्त लागते आणि ही माझ्या कुंडीमध्ये लागलेली आहे. तर आपण ही काढून घेऊन राहिलेलो आहोत. बघा किती सारी लागलेली आहे. बघा किती मस्त लागलेली आहे आणि एकदम फ्रेश भाजी आहे. तर ही या पद्धतीने छान तोडून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची. पानंच तोडायचे आहे भाजीचे. 2-3 पाण्याने आपण ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्याच्या नंतर आपण याला पाणी पूर्णपणे निथळल्याच्या नंतर आपण याला फॅन खाली दिवसभर छान वाळवून घ्यायची आहे. कोरडी करून घ्यायची आहे. पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे याच्यामध्ये. या पद्धतीने छान पसरवून फॅन खाली दिवसभर आपण सुकवून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने पूर्णपणे कोरडी झालेली आहे. तुम्ही याला सुकवून पण बॉटलमध्ये भरून ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला आवश्यक आहे तेव्हा ती भाजी तुम्ही बनवू शकता. तर भाजी फोडणी टाकासाठी तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये लसणाची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर हिरवी मिरची, लाल मिरची आणि कांदा टाकून घेतलेला आहे. तुम्हाला जेवढं आवश्यक आहे त्या हिशोबाने टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. लाल मिरची स्किप करू शकता किंवा 2मधून कोणतीही एक मिरची टाकू शकता. थोडंसं हळद टाकत आहे. छान कांदे परतून झाल्याच्यानंतर आपण त्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे आणि या स्टेजला तुम्ही टमाटर पण टाकू शकता. पण मी अगोदर भाजी टाकत आहे आणि तेलामध्ये भाजी छान कडसून घेत आहे. बघा या पद्धतीने आपण भाजी छान कडसून घेणार आहोत. भाजी छान कडसल्या गेल्याच्या नंतर बघा किती छान रंग आलेला आहे भाजीला. छान कडसल्या गेलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी टमाटर टाकत आहे आणि टमाटर टाकून आपण ही भाजी छान आता शिजेपर्यंत कडसून घ्यायची आहे किंवा टमाटरला पण पूर्ण ड्राय होऊ देतपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर बघा ही भाजी झाकण न लावता करायची आहे. एवढी काळजी घ्यायची की झाकून शिजवायची नाही आहे ही भाजी. तर ही भाजी आपली टमाटर वगैरे छान शिजली आणि तयार आहे आपली ही कडू भाजी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.